नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भागाकार कसा करायचा। खूप छोटा-छोटा भागाकार करणार आहोत आपण, जेणेकरून तुम्हाला भागाकार हा म्हणजे काय आणि ते कसं करतात याची आयडिया येईल आणि तुम्हाला भागाकार म्हणजे काय कळेल। चला मग भागाकार करायला सुरुवात करूया। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझी सर्व व्हिडिओ मिळत राहतील। आपल्या चॅनलमध्ये बेसिक गणित म्हणून एक पूर्ण प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ज्यामध्ये सर्व बेसिक गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 1 अंकी सर्व उपलब्ध आहे। वर्गमूळ काढणे, वर्ग काढणे, वर्ग म्हणजे काय सगळं काही आहे, जेणेकरून तुम्हाला बेसिक गणित शिकायला मदत होईल आणि तुम्ही गणितामध्ये मास्टर बनाल। चला मग आता भागाकार करायला सुरुवात करूया। तर पहा, भागाकार म्हणजे काय? भाग करणे। मग आपण भागाकार करतो तर तेव्हा काय करत असतो? तर पहा, इथं आपण आपल्याकडे एक चपाती आहे आणि त्याचे आपण 4 भाग केले। तर आपण काय केलं? हे भागाकार केला। म्हणजे आपल्याला एक चपाती आहे आणि ती आपल्याला चौघाला द्यायची आहे, मग त्याचे आपण बरोबर 4 भाग करतो, म्हणजे भागाकार करतो। आता तसंच या 6चे आपल्याला 4 भाग करायचे आहेत, तर ते कसे करायचे आपण पाहायचं आहे। तर भागाकारामध्ये ही जी संख्या आहे म्हणजे 6 म्हणजे काय आहे? भाज्य आहे, जिला आपण भागणार आहोत। आणि हे 4 जे काय आहे? भाजक आहे, म्हणजे हे या 6ला भागणार आहे। आणि वरी जे येतं, जी संख्या येणार आहे, तो असतो आपला भागाकार। आणि जी शेवटी उरते ती असते आपली बाकी। चला मग आता आपण सुरुवात करूया भागाकार करायला। आता पहा, पहिल्यांदा तुम्हाला पाढे येतात की नाही? तुम्हाला 10 पर्यंत पाढे आले पाहिजेत, पाढे 30 पर्यंत आले पाहिजेत, परंतु हे जे आपण एक अंकी संख्येने भागत असतो त्यासाठी आपल्याला 10 पर्यंत पाढे येणं गरजेचं आहे। मग आता तुम्हाला 4चा पाढा येत असेल, तर आता पहा, इथं 4ने 6ला भागायचं आहे। मग काय करायचं आहे? 4च्या पाढ्यात 6 आहे का पाहायचं। 4 एक 4, 4 दुने 8, अरे 4 दुने 8, 8 तर मोठे झालं 6 पेक्षा, मग 4च्या पाढ्यात 6 आहे का? नाही। मग काय करायचं आता? मग काय करायचं, तर 4च्या पाढ्यात 6 पेक्षा लहान संख्या कोणती आहे आणि 6च्या जवळची कोणती, म्हणजे आपल्याला कशी संख्या पाहिजे? एकतर 4च्या पाढ्यातली पाहिजे आणि 6 पेक्षा लहान पाहिजे, पण खूपच लहान चालेल का? नाही, 6च्या जवळची पाहिजे। मग 6च्या जवळची आणि 6 पेक्षा लहान 4च्या पाढ्यात कोणती संख्या आहे? तर ती आहे 4च। 4 एक 4, 4 दुने 8 होतं, मग मोठी होते, मग आपण 4 घ्यायचं। मग काय करायचं? 4च्या पाढ्यात 6 पेक्षा लहान संख्या 4 आहे आणि ती कितव्यांदा आहे? पहिल्यांदाच आहे। मग पहिल्यांदा आहे तर ते 1 आपण वरी लिहायचं आणि किती संख्या आहे? 4 आहे, ती आपण इथं खाली लिहायची आणि या 6चा 4, या 6ची आणि या 4ची वजाबाकी करायची। 6 आणि 6 मधून 4 गेले, किती राहतं? 6 मधून 4 गेले 2 राहतं। आता पहा, 2 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे। मग आता काय करायचं? इथं द्यायचा पॉइंट आणि घ्यायचं 0 खाली। मग आता पाहायचं 4च्या पाढ्यात 20 ही संख्या आहे का? तर 4 पंचे 20 आहे, कितव्यांदा आहे? 5व्यांदा आहे। आणि किती आहे संख्या? 20 आहे। आता याची वजाबाकी करायची, बाकी काय आली? 0 आली। आणि आपला भागाकार काय आला? 1.5। तर 6चे 4 भाग केले तर किती होतील? 1.5, 1.5, 1.5 आणि 1.5 असे 4 भाग 6चे होतील। हे तुम्हाला कळलं। आता पुढचं गणित। आता 5ने 10ला भागायचं आहे, मग 5च्या पाढ्यात 10 ही संख्या आहे का पाहायचं। 5 एक 5, 5 दुने 10 आहे, मग कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे, तर 2 वरी लिहायचं। 10 आहे का? तर लिहा 10 खाली। तर वजाबाकी करायची आहे, 0 मधून 0 गेले, 1 मधून 1 गेलं, 0 राहिलं, बाकी किती आली? 0। भागाकार किती आला? 2। आता तसंच 2ने 8ला भागायचं, म्हणजे 8चे 2 भाग करायचे। तर पहा, आता समजा तुमच्याकडं 8 फुटबॉल आहेत, 1 2 3 4 5 6 7 8। आता तुमच्याकडे 2 टीम आहेत, तर त्या 2 टीमला तुम्हाला फुटबॉल वाटायचे आहेत। तर मग काय करणार आपण? या फुटबॉलचे 2 भाग करणार की नाही? 2 बरोबर भाग। मग ते कसे करायचे? 1 2 3 4, इथून इकडं 1 भाग आणि 1 2 3 4 इथून इकडं भाग। मग हे काय केलं आपण? भाग केले। मग तसंच आहे इथं पहा, कितीच भागाकार येणार आहे? आता इथं 2च्या पाढ्यात 8 आहे का पाहायचं। बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 आहे, कितव्यांदा आहे? चौथ्यांदा आहे। मग किती आहे? 8च आहे, वजाबाकी करायची, आलं 0 बाकी। तर पहा, इथं 4 4चेच गट झाले होते की नाही? 2 8
फुटबॉलचे 2 भाग केल्यावर 1 2 3 4 चार भाग झाले की नाही, 4 फुटबॉल आलते की नाही, तसंच 8चे 2 भाग केले. उत्तर काय आलं, भागाकार काय आला 4. तसंच आता 4ने 8ला भागायचं म्हणजे 8चे 4 भाग करायचे. तर किती भाग होतील, या 2चा 1 भाग, या 2चा, या 2चा, 1 2चा, म्हणजे 1 2 3 4 भाग करायचे म्हटल्यावर 2 2चे भाग होतील. तसंच 4च्या पाऱ्यात 8 आहे का, 4 1 4 4 2 8, कितव्यांदा आहे, दुसऱ्यांदा आहे. किती आहे 8, वजाबाकी केली 0. पहा 8चे 4 भाग केल्यानंतर उत्तर किती येतं, 2. तसंच 3ने आता 9ला भागायचं आहे. मग आपण काय करायचं, आता 3च्या पाड्यात 9 आहे का पाहायचं. 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 आहे. कितव्यांदा आहे, तिसऱ्यांदा आहे. किती आहे, 9 आहे. खाली लिहा, वजाबाकी करा. 9 बंधून 9 गेले, 0 राहिले. आता 2च्या पाड्यात 4 आहे का, बेक बे बेदुने 4, दुसऱ्यांदा आहे. वजाबाकी करा, किती येणार, 0. तर पहा भागाकार करणं खूप सोपं आहे. जर तुम्हाला पाडेपाठ असतील, तुम्हाला पाडेपाठ असणं गरजेचं आहे आणि वजाबाकी करता आली पाहिजे. वजाबाकी कशी करायची आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आणि 2 अंकी 3 अंकी संख्येचा भागाकार सुद्धा आपल्या चॅनलमध्ये उपलब्ध आहे. तो तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलमध्ये जाऊन बेसिक गणित म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे गणितं मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.